अत्यंत सुंदर ताल आणि प्रमाण पण खूपच सुंदर. सचिन महाराजांना आमचे बंधू सचिन महाराज धोनी सचिन तेंडुलकर झाल्यानंतर मॅच काय जिंकायचं नाही. तर शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम बाधी क्रोधकाम. अत्यंत सुंदर वर्णन केलेलं आहे. तर भगवान शंकर किती उदार आहेत, किती कृपा आहेत हे आपण पाहिलं. काय उणे तुम्हापासी मी तो अल्पची संतोषी. संत तुकोबारायचे आहेत. सांगायचं मग अशी राहिलं की संत तुकोबारायचे मागतात, हे जे सगळं मागतात ते कुणासाठी आहे तर हे स्वतःसाठी नाही बरं का, तर आपल्यासारख्या भक्तांसाठी हे त्यांनी मागणं मागलेलं आहे. जगाच्या कल्याण संतांच्या जगाच्या कल्याण संतांच्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जे संत करतात ते स्वतःसाठी नव्हे बर का, जगाच्या कल्याणासाठी करतात. जगाचं कल्याण संत ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा पसायदानामध्ये तेच मागितले. आता आपले महाराज आहेत, महाराजांना काय गरज आहे हो,
इथे हे कार्यक्रम आयोजित करायचे. जर गुरुवारी कीर्तन ठेवा, एखाद्या महाराजांना बोलवा, भजन करा, हे सगळं साहित्य जमा करा, प्रसाद करा. स्वतः प्रसाद महाराज बनवतात बरं का, कुणालाही सांगत नाहीत. एक एक वेळा मी असं पाहिलेलं आहे की हे मंदिर झाडायचे सुद्धा काम आपले महाराज करतात. काय गरज आहे सांगा? महाराजांकडे आज शेती चांगली आहे, सगळं व्यवस्थित आहे, तर ते कशासाठी आहे? जगाच्या कल्याणासाठी हे चालू. संत असेच असतात, संत उदार असतात, जगाच्या कल्याणासाठीच त्यांचा अवतार झालेला असतो. तर हे जे मागितलेलं आहे मागणं तुकोबारायांनी, हे जगाच्या कल्याणासाठी आहे, स्वतःच्या कल्याणासाठी नाही. मी तो अल्पची संतोषी. संत हे कसे आहेत? तर संत कृतज्ञ आहेत, आहे त्याच्यात समाधान मानणारे आहेत. आपण तसे आहोत का हो? कधीच नाही. आम्ही कशात समाधान मानतच नाही. समाधानी वृत्ती संतांची असते, कृतज्ञ असतात. जे काय देवाने दिलेलं आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता असते संतांकडे, आणि संत हे समाधानी असतात. संत आपली तुलना इतरांशी कधीही करत नाहीत. बघा, आपण जर आपली तुलना इतरांशी केली, शेजाऱ्यानं बंगला बांधलाय, आपण कधी बांधायचा? त्यानं मोठी गाडी घेतली, आता आपण कधी घ्यायची? तर हे जे आपण कम्पेअर करतो किंवा आपण त्याला म्हणतो तुलना करतो इतरांशी, तेच दुःखाचं कारण आहे. त्याच्याकडे जे आहे ते आपल्याकडे असावं हे आपल्याला जेव्हा वाटतं तेव्हा आपलं मन अतृप्त होतं किंवा आपल्या आशा वाढतात आणि म्हणूनच असमाधानी आपण होतो. तर त्याच्यासाठी संत असे कधीही नसतात, त्यांना ते कृतज्ञपणा असतात. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होते, व्याघ्र हे नका ते सर्वदया. चित्ताची शुद्धी त्यांची असते. किंवा त्यांना सोनं जरी दिलं तर त्याचं विष त्यांना वाटतं, एवढे संत समाधानी असतात. किंवा त्याने जी कृतज्ञता मानतात, ठेविले आनंदे तैसेचे राहावे, ठेविले आनंदे तैसेचे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. इतरांशी तुलना का करू नका, कारण प्रत्येकाचा प्रवास हा वेगवेगळा आहे.
प्रत्येकाला जन्माला घालताना कुठल्या घरी घालायचं, त्याला सौंदर्य कसं द्यायचं, त्याला आरोग्य कसं द्यायचं, त्याची संपत्ती किती द्यायची हे आधीच ठरलेलं आहे. भोग तनु घडी संचिता वाचून करावे ते मनी समाधान. जे आपला भोग आहे तो आपल्याला संपवायचा आहे. दुसऱ्यांचा भोग दुसरे संपवणार आहे, त्याच्यामुळे त्याची तुलना आपण करायची नाही. आपण फक्त नामस्मरण घ्यायचं आहे. संत हे कसे असतात? कृतज्ञ असतात. तर त्यांना आपण हे समाधानी राहिले पाहिजे. आपलं मन कसं आहे? तर आपलं मन हे चंचल आहे, चपळ नव्हे बर का. चपळ आणि चंचल ह्या दोन शब्दाचा अर्थ वेगवेगळा आहे. चपळचा अर्थ आहे एखादं काम. आता समजा एका व्यक्तीला एक काम दिलं, 5 कामं दिली, 5 कामामध्ये त्याला म्हणलं हे फास्ट कर, लवकर कर. पहिलं काम संपून दुसरं काम जेव्हा तो करतो, दुसरं काम संपून पूर्ण करून तो तिसरं करतो, तो चपळ. आणि चंचल कसं आहे? 5 कामं दिलेले आहेत, एक करायचं अर्धवट सोडायचं, दुसरं करायचं तिसरं, त्याला चंचल म्हणायचं. चंचल आणि चपळ वेगळा आहे. चपळ आहे तो काम पूर्ण करतो आणि चंचल आहे ते अपूर्ण काम करतो, या गोष्टीवर त्या गोष्टीवर. उदाहरणार्थ पंगत बसली, पंगत बसल्यानंतर महाराजांनी जिलेबी वाढली, जिलेबी खातो न खातो 2 आकड्यावर लाडू आले का जिलेबी तशी ठेवली, लाडू खायला लागले. लाडू खास तर रबडी आणली महाराजांनी, रबडी चालू केली, कारण रबडी त्यापेक्षा गोड आहे ना किंवा स्वादिष्ट आहे. रबडी ठेवेस तर गुलाबजामुन आणले तुपातले. आज काय मिळणार? हे काय झालं? आज काय खायचं नाही फक्त. हा, आज लस्सी केलेले. तर महत्वाची गोष्ट सांगायची तात्पर्य की मन हे चंचल आहे. मन कसं आहे? मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल फिरी येत पिकावर. बहिणाबाई चौधरींचं एक प्रसिद्ध अशी कविता आहे, मन वडाय वडाय. आपलं मन वडतंय इकडून तिकडून. एखादं जनावर बांधलेलं असतं दावणीला आणि ते फार वर्ष सोडलंच नाही मालकानं, अचानक त्याचं दावं चुकून तुटलं. ते कसं उधळतो? ह्या पिकातनं त्या पिकात, त्या पिकातनं ह्या पिकात. मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल फिरी येतं पिकावर. किती हाकलं तरी पुरं पिकावर, कारण त्याला कधी सोडलंच नाही ना मालकाने. जाता येता नलगे वेळ वेळ. किती चंचल मन आहे, फार चंचल आहे. फार. संत एकनाथ महाराजांनी श्रीमद भागवतामध्ये मनाची व्याख्या केलेली आहे. 10व्या स्कंदामध्ये त्यांनी 10व्या अध्यायामध्ये 67 नंबरची ओवी आहे. मरकडत्वे चंचल मन, त्याशी सत्संग मदिरापान, काम वृक्षिके दंशिले जाण, तेव्हा वर्तन यद्वा तद्वा. माणसाचं मन हे माकडासारखं चंचल आहे. सगळ्यात चंचल प्राणी कोण आहे? माकड आहे. ह्या फांदीवर त्या फांदीवर, त्या फांदीवर ह्या फांदीवर. चंचल स्वभावाचं माकड आहे. माणसाचं मन तसं आहे, चंचल ते मरकट मन, त्याशी असत्संग मदिरापान. त्या माकडाला चुकीची संगत लागली, म्हणजे आपल्यासारख्या मनाला चुकीची संगत लागली. त्याशी असत्संग मदिरापान. आणि ते दारू प्यायला, दारू प्यायल्यावर तोल राहतो का हो माणसाचा? मदिरापान केल्यावर कसाही डुलतो माणूस. चांगला माणूस सुद्धा डुलतो. गटारीत पडला, काय केला? डुला लागतो. म्हणजे त्याचं नियंत्रण राहत नाही शरीरावरती, मनावर नियंत्रण राहत नाही. चंचल ते मरकट मन, त्याशी असत्संग मदिरापान, काम वृक्षिके दंशिले जाण.
त्यातच त्याला दारू पिला होता आणि त्याच्यात त्याला कामरूपी वासनेचा दंश मारला विंचवानं. अरे वा. विंचवानं दंश मारल्यावर मग त्याला कळायचं बंद झालं. मग यर्तन वर्तन यद्वा तद्वा, मग त्याचं मन अस्थिर असणारं मन हे फारच बेभान सुटलं, अनियंत्रित झालं आणि तो कसाही वागू लागला, असं माणसाचं मन आहे. काय काय करी गोया काय काय करी गोया महाराजांनी प्रमाण घेतल्याप्रमाणे मन हे चंचल आहे, कसंही धावत सैराट धावत सुटत. तर या मनाला जर आळा घालायचा असेल तर काय केलं पाहिजे? माझ्या मनाला गो चाळा पहावया विठ्ठल डोळा. भगवंताच्या चरणाजवळ ते मन स्थिर करायचा प्रयत्न करा, मगच तुमचं मन चंचल व्हायचं थांबतं. गती अधोगती मनाची युक्ती, अधोगती मनाची, गती अधोगती मनाची, गती अधोगती मनाची. मन लावाये कांती साधू संगे, गती अधोगती मनाची युक्ती, गती अधोगती मनाची युक्ती. मन लावाये कांती साधू संगे, मन लावाये कांती. गती अधोगती मनाची वृत्ती, युक्ती वृत्ती. मन लावा एकांती साधू संग, मन लावा एकांती साधू संगे. संतांची संगती आल्यानंतर, गुरुची कृपा झाल्यानंतर आपलं मन स्थिर होतं आणि भगवंताजवळ जातं. किंवा संतांची संत ज्ञानेश्वर माऊली मनाची फार छान व्याख्या सांगतात. तुम्हाला जर मन शांत करायचं असेल, विषय व्याळे मुठी, विषय व्याळे मिठी, दिदिरिया नुटी ताटी, ते तुझिया गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. माणसाच्या मनाला जर वासनारूपी विषयरूपी सर्पाने जर विळखा घातला तर तो विळखा सहजासहजी सुटत नाही. तो माणूस ताट उभा राहू शकत नाही. तर तो कधी उभा राहू शकतो? ते तुझिया कृपा दृष्टी निर्विष होय. 12व्या अध्यायात 2ऱ्या क्रमांकाची होय. तुझ्या आणि तुझ्या गुरुच्या कृपा दृष्टीनेच हे मन चंचल असणारं मन स्थिर होतं, मनाचे दोष नाहीसे होतात. म्हणून गुरुकृपाची दृष्टी किंवा गुरुची कृपा फार अत्यंत आवश्यक आहे. आपलं काय झालेलं आहे, आपल्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आपल्या जे मी तो अल्पची संतोषी असं संत तुकोबाराय म्हणतात, पण आपण असंतोषी असतो. आपलं मन कधीच संतोष होत नाही. 1 एकर घेतलं का 5 एकर, 5 एकराचं 10चं त्याकडे 500 एकर आहे, मग आपलं पण 500 झालं पाहिजे. अशी आपली वृत्ती आहे. समोरच्याकडे जे आहे त्याच्या डबल आपलं व्हावं असं आपल्याला वाटत राहतं. त्याच्यामुळेच आपली वृत्ती असमाधानी, आपलं मन असमाधानी आहे. तर आपलं जे मन आहे, माझ्या मनाला गोचाळा पहावया विठ्ठल डोळा,
आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, तुझे चरणा देखने या, तुझे चरणा देखने या, भाग गेला गेला, भाग गेला गेला, तुझे चरणा देखने या, चरणा देखने या, भाग गेला आता कोठे धावे पण तुझे चरण देखलिया, भाग गेला सिन गेला अवघा झाला आनंद. आपलं मन जे आहे ते स्थिर करायचं तर भगवंताच्या चरणाजवळच केलं पाहिजे. आणि आपण संतुष्ट व्हायचं असेल तर आपल्या गरजा पहिल्या कमी केल्या पाहिजे. एक पिक्चर मध्ये डायलॉग आहे बघा, तरुण पिढीला ते समजेल. मेरी जरूरत कम है इसलिए मुझमें दम है. माझ्या ज्या गरजा कमी आहेत म्हणून माझ्यात दम आहे. थोडक्यात सांगायचं काय, लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा. जेवढं लहान आहे, मुंगी लहान आहे म्हणून साखरेचा रवा. ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. हत्ती मोठा आहे म्हणून अंकुशाचा मार आहे, आणि मुंगी लहान आहे म्हणून. उदाहरणार्थ बघा, माणूस जेवढा वजनाने मोठा जास्त असलं, माझ्यासारख्या गाडीत तो बसत नाही. त्याला जागा जास्त लागते, कपडे जास्त लागतात, खायला जास्त लागते. सोपं उदाहरण आहे. तर आपल्या गरजा कमी ठेवा, मग आपले मन संतुष्ट होईल. तुलना करू नका. मी तो अल्पची संतोषी काय उमेने तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा. जे भगवंताकड श्री काशी विश्वनाथाकड संत तुकोबाराय प्रेमाची आणि कृपेची मागणी करतात. तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा. माऊली बसून घे. ज्ञानेश्वर
दुसरं म्हणायचं नाही. कृपा करायला ते थोडी पाया पडेल उभा राहिली. आता नाही नसतं तसं पाहिजे पुन्हा द्यायचं असते. आता तुकारामाचं भजन घ्या परत. तुकाराम भजन गाण्याबद्दल सांगायचं काय मग एक वाजता आलेत 5 मिनिटात झाले. दानाचं मत करायला ते करायला ते थोडी त्यांना वेळ आहे लक्ष चालू कसे पैसे दे नसते.
आपल्याला आता थोडक्यात 2 गोष्टी मी सांगणार आहे. तर दानाचं महत्व मी आज तुम्हाला सांगणार आहे. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. भगवंतानी आपल्या इकडे संतांच्यावर कीर्तनाला कृपा कोणी करून बघा. त्यांना जे दान दिलेलं आहे तसंच मनुष्यानं सुद्धा दान केलं पाहिजे. तर दानाचं महत्व सांगत असताना श्रीमद भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये शुकाचार्य परीक्षिती राजाला काही गोष्टी सांगतायत. तर त्याच्यामध्ये शुद्धीची काही गोष्टी सांगतायत की काही गोष्टींची शुद्धता ही काळानुसार वेळेनुसार होते. ज्याप्रमाणे सोयर आणि सुतक 10 दिवस काय 12 दिवस संपल्यानंतर ते फिटतं म्हणजे ते शुद्ध होतं. त्याप्रमाणे शरीराची शुद्धी जी आहे ती स्नानाने होते. बाह्य शरीराची शुद्धी आहे ती स्नानाने होते. मनाची शुद्धी ही संस्काराने आणि नामस्मरणाने होते. त्याच प्रकारे आत्म्याची शुद्धी ही आत्मज्ञानाने होते. आणि शेवटचं त्यांनी सांगितलंय की धनाची जी शुद्धी आहे, आपल्याकडे जे धन आहे त्याची शुद्धी ही दानाने होते. तर आपण धन जे कमवतो तर त्या धनाबरोबर काही दोष येत असतात. भले तुम्ही काही काम करा, काम कुठलं करताय, कसं धन मिळवताय. आता तर धन मिळवायचे अनेक प्रकार आलेत आणि सहजासहजी धन मिळतं. शुद्ध धन कमवणारे फार लोक कमी आहेत. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहारानं धन मिळवले फार लोक कमी आहेत. ते धन टिकतं. तर धनाच्या जे दोष येतात ते दोष घालवायचे असतील, धनाबरोबर ते दोष आलेले आहेत, तर दान हे केलं पाहिजे. भले तुम्ही 1% करा, 10% करा, 5% करा, तुमची जशी ऐपत आहे तसं दान केलं पाहिजे. पण तुमच्या उत्पन्नाच्या काही हिस्सा तुम्ही दान केला पाहिजे. तर ते धन शुद्ध होतं आणि टिकतं पण. धनाचा व्यय हे 3 गोष्टीमुळेच होतो. व्यय म्हणजे नाश. पहिला धनाचा नाश होतो स्वतः त्याचा वापर केल्यामुळं. आपण धनाचा उपभोग घेतला तर ते नाश पावतं म्हणजे संपतं. दुसरं आहे ते धन दान केल्यामुळं त्याचं पुण्य डबल होऊन ते धन डबल होतं. तिसरं आहे तुम्ही दोन्हीपैकी एकही जर नाही केला तर ते नष्ट होतं. धन मिळवले कोडी काळ घेतल्यानं सोडी. कामा नये हा परिवार सैन्य लोक भोपार. फार धन अफाट धन तुम्ही मिळवलं आणि ते धन जर तुम्ही उपभोग घेतला नाही, जसं मधमाशा मध गोळा करतात पण ते मध कोण घेऊन जातं? अस्वल घेऊन जातं. धनाचा संशय फार चांगला नाही बरं का. धनाचा संशय चांगला नाही. तो दान केल्यानंतर धन वाढतं. त्याचप्रमाणे धन मिळवले कोडी. धन मिळवायचे प्रकार चुकीचे जर असतील तर ते धन सुद्धा राहत नाही. त्याचं पण उदाहरण आहे. धनाचे वाटेकरी चुकीच्या धनानं चुकीच्या गोष्टीने जर तुम्ही पैसा कमवला तर त्याचे वाटेकरी 5 आहेत बरं का. दायाद चोर राजा आगी अधर्मे रोग संचारे अंगी. दायाद म्हणजे भावकी. तुम्ही जर चुकीच्या मार्गाने धन कमवलं तर तुमचा वंश वाढत नाही. तुमची जी संपत्ती आहे ती भावकीला जाते. दायाद म्हणजे भावकी. चोर, तुमच्या घरी मोठी चोरी होते, तो चोर सापडत नाही कारण त्याला पोलीस सामील असतात. त्याला सामील पोलीस असतात. तुमचा मोबाईल चोरला गेला, कधी सापडलाय का कुणाचा? इथं आमच्या अनिकेत पाटील चोरले तर कुणाचा मोबाईल सापडलेला नाही. गोव्यात गेलेला मोबाईल त्यांचा अक्षरशः बीचवर मोबाईल गेला. तुम्हाला सांगतो त्याच्यावरून आठवलं. योग्य प्रकारे धन त्यांनी कमवलं म्हणून तो मोबाईल सापडला. गेलेला मोबाईल चोरून एका मुलानं मोबाईल चोरला. तो मध्य प्रदेशमध्ये पळून गेला चोरून मोबाईल. त्याच रात्री महाराजांना फोन केला. आम्ही म्हटलं ह्याचा मोबाईल चोरीला गेलेला आहे, काय करायचं? माझ्या गाडीत भस्म होता. महाराजांना फोन केला, भस्म फुगला, मोबाईल मला मिळतो. मी म्हणलं असं मोबाईल सापडायचा नाही. पावती कितीच फाडणार पहिले सांगा. 1,500 पावती पाटलांना सांगितली. मोबाईल 15,000चा आहे. 1,500 टक्केवारी मी काढलीच त्याची. भगवंताला जेव्हा तुम्ही सामील करून घेता, तुमच्या उत्पन्नाचा हिस्सा देता, तेव्हा भगवंताला त्याची काळजी लागते. विचारा शेटे साहेब पण आहेत. तर मोबाईल भस्म फुकल्यानंतर त्या क्षणाला काय परिस्थिती आली असेल माहित नाही. पोलीस स्टेशन आम्ही गाठलं, 2 पोलीस स्टेशन गाठले. ते म्हणला तुमचा आयफोन जर असेल तर तो सापडेल. आतापर्यंत रोज 10-15 मोबाईल ह्या बीचवरून जातात, तुम्हाला सापडणार. तर 1 आठवडा व्हायच्या आत मध्य प्रदेशवरनं त्या मुलानं तो मोबाईल आणून ह्यांच्या मेडिकल मध्ये दिलेला आहे. अशी शक्ती आहे भस्मामध्ये. तुम्ही हलक्यात घेऊ नका. महाराजांना किंवा भगवंताला हलक्यात, खरी श्रद्धा जिथं आहे तिथं रिझल्टच आहे. तुम्ही ज्या वेळेला म्हणता की महाराजांचा रिझल्ट येत नाही,
त्याचं सुद्धा कारण आहे. एक व्यक्ती आहे, मी त्याचं नाव घेत नाही, फार मोठी श्रीमंत व्यक्ती आहे. त्याचं एक काम करायचं होतं, महाराजांची भेट घालून दिली. तर त्या व्यक्तीला महाराजांनी सांगितलं तुम्ही एक 11 गुरुवार फक्त हे पाळा. काय पाळाय तर रोज मटण खात होतो, फक्त 11 गुरुवार पाळा. वारीला येऊ नका, कोळेगावला सुद्धा आला नाही तो व्यक्ती. 11 गुरुवार फक्त पाळायला सांगितलं. तो माणूस प्रत्येक गुरुवार झाला का मला येऊन भेटायचा. 2 गुरुवार झाले बरं का डॉक्टर, 5 झाले बरं का. मी म्हणलं हे असं का म्हणा लागलाय. तर त्याला त्याची ओढ कुठे होती, कधी एकदा 11 गुरुवार संपते, कधी एकदा हाणतोय. म्हणजे बघा, तुम्हाला 11 गुरुवार महाराजांनी का करायला सांगितले, 5 का नाही सांगितले, 1 का नाही सांगितला. कारण तुमचं चित्त भगवंताजवळ लागावं, तुमचं काही जे पाप आहे ते धुवून जावं म्हणून त्याने एक नियम घालून दिलेला आहे. तर ते नियम बाजूला सोडला, त्याचं चित्त कुठं आहे, मी कधी 11 गुरुवार संपतोय, कधी हाणतोय सगळं. असं भक्ती केली तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. असत्य वर्तन केलं मिळणार नाही रिझल्ट. तुम्ही भस्म घेऊन गेला आणि चुकीच्या कामाला वापरला, रिझल्ट येणार नाही. सांगायचं तात्पर्य काय, तर धनाचे वाटेकरी 5 आहेत. दायाद, चोर, राजा, इन्कम टॅक्स. छगन भुजबळ अटक केली ते महाराजांचे भक्तच आहेत, सीआयडी ऑफिसर गायकवाड. विचारा त्यांना. 7-8-10 हजार कोटी रुपये ब्लॅकने कमवलेले लगेच त्याला टॅक्स रूपात वसूल केलं सरकारने. आता एफडीआयची धाड पडायलाच लागलेली आहे. तुकाराम मुंडे साहेब माहित आहे. धन मिळवले कोडी काळ घेतल्या न सोडी, हे त्यांना लागू पडतं. दाया, चोर, राजा, अग्नी म्हणजे तुमच्या जर चुकीचं धन असेल तर तुमच्या घराला किंवा तुमच्या व्यवसायाच्या इथं आग लागते. अशी आग लागते की तुमचं काय कमवले ते भस्मसात होऊन जातं. दाया, चोर, राजा, आगी, अधर्मी रोग संचारे अंगी. 5वा वाटेकरी आम्ही डॉक्टरच आहे बरं का. अधर्मी रोग संचारे अंगी. असे रोग संचार होतात की डॉक्टर मागचा हटत नाही तुमच्या. रोज दवाखाना आहे, पण तो किरकोळ दवाखाना ठीक आहे, तुम्हाला सर्दी खोकला येतो हे ठीक आहे. पण असाध्य असे आजार जेव्हा आपल्याला होतात, 100% त्यानं कुणाच तरी ढापलेला आहे, चुकीच्या मार्गाने संपत्ती कमवलेली आहे. म्हणण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही जी संपत्ती आहे ती घेऊन इथून जाऊ शकत नाही. एक मोठा व्यापारी होता, महाराज 1 तासभर चाले ना अजून. एक मोठा व्यापारी होता, त्यानं आयुष्यभर धन कमवलं, पैसे कमवले, कधीही दान धर्म केला नाही. आणि त्याला मरते समयी एक लक्षात आलं की आपण जी अब्जावधीची संपत्ती कमवलेली आहे ती संपत्ती न्यायचा काहीतरी प्रोग्राम केला पाहिजे. म्हटलं ही जी संपत्ती कमवलेली आहे ही इथून वर न्यायचं काहीतरी प्लॅनिंग केलं पाहिजे. आता कंजूसपणाचा कळस होता तो माणूस. त्याने विचार केला की ही संपत्ती जी कमवली मी वर नेऊन जाऊ शकतोय का स्वर्गात. नरकात जाईल का स्वर्गात ते त्याचं त्याला माहिती, पण त्याने सांगितलं की घेऊन जाऊ शकतोय का. सचिन महाराजांसारखे महाराज भेटले, बरेच दुपडे महाराज भेटले, प्रत्येकाला तो विचार सुटला हे जो पैसा आहे मी वर घेऊन जाऊ शकतोय का. प्रत्येक म्हणायचे असली काय भानगड आम्ही तर काय बघितली नाही आतापर्यंत. त्याला सुचायचं पण झालं, एवढं करून ठेवायचं कशासाठी म्हटलंय. मग शेवटी तो भेटला, एक संत साधू होते त्यांना तो भेटला. दुपडे महाराजांसारखे संत होते त्यांना तो भेटला. त्यांनी व्यवस्थित त्याला सांगितलं की ही संपत्ती तू नेऊ शकतोय. त्याचं पहिलं पाय धरलं, त्याला कधी पाय धरायचं मान, त्यानं पहिलं पाय धरलं. बस म्हणले हेच आपले गुरु आहेत खरे. म्हणलं प्लॅनिंग सापडलं, म्हणलं इथनं राहायचा मार्ग सापडला. त्याने सांगितलं घेऊन जाऊ शकतो तू, पण त्याला एक पद्धत आहे. म्हटलं काय पद्धत आहे. तुम्ही मला सांगा, आता जे लोक फॉरेनला जातात, परदेशात जातात, आपले पैसे तिथे चालतात का हो. नाही चालत. तुमच्या ज्या गांधीच्या नोटा आहेत त्या तिथं चालत नाहीत, तिथं डॉलर आहेत. प्रत्येक रशियामध्ये करन्सी वेगळी आहे, चायनामध्ये वेगळी आहे, अमेरिकेमध्ये करन्सी म्हणजे जे पैशाचं लेनदेन आहे ते वेगळं आहे. तुम्ही ते पैसे तिथं घेऊन जायचे आणि त्याचं डॉलरमध्ये रूपांतर करायचं आणि मग ते तुम्ही वापरू शकता. करन्सी कन्वर्ट केली. त्या महाराजांनी सांगितलं की तू हे पैसे घेऊन जाऊ शकतोस, पण स्वर्गामध्ये ही करन्सी चालत नाही. तुझी करन्सी तुझ्या देशाच्या बाहेर चालत नाही, स्वर्गात कशी चालत. ही करन्सी पैसे इथं चालत नाही. त्याला पर्याय काय म्हटला, पर्याय एकच आहे, ही संपत्ती जी आहे ती तू दान कर. ही संपत्ती जेव्हा तू गोरगरिबी गरजू लोकांना दान करशील, शाळेमध्ये दान करशील, मंदिरामध्ये दान करशील, तेव्हा ही करन्सी पुण्यामध्ये कन्वर्ट होईल. आणि जेव्हा ती पुण्यामध्ये कन्वर्ट होईल आणि तू जेव्हा वर जाशील
तेव्हा ते जमा झालेली करन्सी तुला दिसेल. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपण जे कमवलेलं धन आहे ते आपल्याला कधी पुरत नाही. बघा तुम्ही, पोराला तुमच्या 50,000 पगार असू द्या, पुढच्या वर्षी पॅकेज लाखाचं होऊ द्या, नाही तर 10 लाखाचं होऊ द्या, अजून कमीच वाटतं आपल्याला. याचा अर्थ दान हे केलं पाहिजे, आणि दान केल्यानंतर आपल्या धनाची शुद्धी होते. त्याच्यामुळं दानम दुर्गती, दानानं दुर्गती जाते. त्याच्यामुळे आपण दान केलं पाहिजे. आपण जे इथं लोक आलेलो आहोत त्याच्यापैकी किती लोक असे आहेत की ते दान करतात? तुम्हीच विचार करा. कारण आता जे कार्यक्रम इथं आपण आलेलो आहे, आता महाराजांनी तर लस्सी केल्या, एक लस्सीचा ग्लास आपण पहिला जर गेलो बाहेर तर 50 रुपयाला ग्लास आहे चांगल्या लस्सीचा. नाश्ता करायचा झाला, जेवण करायचं झालं तर 200-400 रुपये आपल्याला पुरत नाही. हॉटेलचं तर खाणं भरपूर वाढले सगळ्यांचं. मग अशा वेळेला आपण जर इथं आल्यानंतर आपल्याला जर प्रसाद मिळत असेल तर आपण एक 50 किंवा 100 रुपये इथं दान केले पाहिजेत, अशी माझी इच्छा आहे. जेणेकरून आपण पुढच्या वेळेला जेव्हा इथे येतो तेव्हा आपली सोय इथं होणार आहे. तर आपण हे दान योग्य पात्रतेने दान करावं, चांगल्या पद्धतीने धन कमावं, अशी माझी इच्छा आहे. हे बोलणं होतं. त्याच्यामुळे सगळ्यांचे आजार निर्माण होणार नाहीत. महाराज जे करतायत, भले तुम्ही एखादी पंगत घाला, महाराज जे करतायत, अगदी आचार्याचे सुद्धा पैसे महाराज वाचवतात. आचार्य सुद्धा महाराज लावत नाही, स्वतः दीपक महाराज, दुपडे महाराज स्वतः प्रसाद बनवतात. कारण तुमचे पैसे वाचावेत म्हणून तुम्ही सरळ हातानं 100 पासून कितीही दान करू शकता. दान करावं. दुसरी एक विनंती आहे, आपले संत गोरा कुंभार महाराज यांचे वंशज सचिन कुंभार महाराज यांची विश्वमाऊली आध्यात्मिक शिक्षण संस्था आहे. अतिशय उत्तम काम त्यांनी केलेलं आहे. बरेच कीर्तनकार त्यांनी तयार केलेले आहेत. भजन, कीर्तन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा वाचन सगळे ते शिकवतात. दिगंजमध्ये त्यांची फार छान संस्था आहे. तर त्यांनी आता एक उपक्रम राबवलेला आहे की त्यांनी संत तुकाराम महाराजांची गाथा व संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी स्वलिखित पद्धतीने देण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर त्याच्या परत त्यांनी इथं आणलेलं आहे. तर त्या आपण त्या स्वीकाराव्यात आणि लाभ घ्यावा असं मी सर्वांना विनंती करतो. आणि आजची माझी सेवा संपली ही विनंती करते. पायाच्या प्रसादे तुकाराम भजन घे. तुकाराम जय विठ्ठल घ्या. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मद क्षमा करणे संती, नवे अंगभूत युक्ती, नवे हा उपदेश, तुमचे बडबडिलो शेष, तुमचे कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे. झालेली जी सेवा आहे ती चुकीची असेल तर माझी, आणि चांगले जे काही सांगितलं असेल तर ते संतांचं आहे असं समजून मला माफ करा जर चुकलं असेल तर. आणि ही जी सेवा आहे ती संतांच्या चरणी अर्पण करतो. जय जय Hare